गावाचं नाव होतं कान्हेगाव. लहानसं पण मनाने मोठं गाव. शेती, पावसाची आस आणि प्रत्येक घरात एक आशा, मुलाने काहीतरी मोठं करावं, आईबाबांच्या कष्टाचं चीज व्हावं. त्या गावात कविता नावाची एक साधी शांत स्त्री राहत होती. नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झालं होतं. तिचं सगळं आयुष्य आता एका गोष्टीभोवती फिरत होतं, तिचा एकुलता मुलगा क्षितिज. क्षितिज 12वीमध्ये शिकत होता. हुशार, समजूतदार मुलगा म्हणायचा सगळे. पण गेल्या काही महिन्यांपासून कविता पाहत होती की तो काहीतरी बदललाय. आधी जसा आईबरोबर गप्पा मारायचा, शेतात मदत करायचा, ते सगळं कमी झालं होतं. दिवसभर मोबाईल हातातून सुटेना. काय करतोस एवढं बाबा, ती विचारायची. तो हसत म्हणायचा, गेम खेळतो ग, फ्री फायर. सगळे खेळतात गावात. कविता मोबाईलबद्दल फार काही जाणत नव्हती. तिला वाटायचं खेळ आहे तर खेळच असेल, काही गैर नाही. पण हळूहळू तिला जाणवलं की क्षितिज रात्री झोपत नाही, अभ्यासावर लक्ष नाही, डोळे लाल झालेत, कधी ओरडला तरी चिडतो, रागवतो. घरातलं वातावरण हळूहळू बदलत होतं. एक दिवस सकाळी कविता उठली तर क्षितिज झोपलेला नव्हता. डोळे मोबाईलच्या पडद्यावर खिळलेले. ती म्हणाली, अरे बाबा, अजून झोपला नाहीस का? तो रागाने म्हणाला, आई गप्प बसना, आता रँक जिंकायची आहे. कविता थबकली. तिच्या मनात काहीतरी तुटलं, पण ती शांत राहिली. दिवस पुढे जात गेले. शाळेतून तक्रार आली. क्षितिज आता वर्गात लक्ष देत नाही, डोळे मोबाईलवरच असतात. कविता रात्री रडली. तिला समजत नव्हतं हे सगळं कसं थांबवायचं. तिने मोबाईल लपवून ठेवायचा ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा क्षितिज उठला आणि मोबाईल दिसला नाही, तो संतापला. आई, माझा मोबाईल कुठे? मी घेतलाय. कविता म्हणाली, आता पुरे झालं, अभ्यास कर, नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्या एका वाक्यानं घरात वादळ आलं. क्षितिजने दरवाजा आपटला, जेवण न करता बसून राहिला. त्याला वाटलं आई त्याची शत्रू झालीये, पण कवितेला तर फक्त तिचं मूल वाचवायचं होतं. त्या रात्री क्षितिज रागाने घराबाहेर गेला. गावातल्या एका मित्राकडून दुसरा मोबाईल घेतला, पुन्हा खेळ सुरू केला. त्या खेळात त्याला काहीतरी अशा जगातल्या माणसांसोबत जोडल्यासारखं वाटायचं, जिथे कोणी ओरडत नाही, कोणी जबाबदारी विचारत नाही. पण त्याचं आयुष्य आता त्या चमकत्या पडद्यामागे अडकून पडलं होतं. कविता दररोज देवाला हात जोडून प्रार्थना करायची, माझं लेकरू पुन्हा पूर्वीसारखं होऊ दे. पण दिवसेंदिवस क्षितिज अधिक चिडखोर होत गेला. अभ्यास सोडला, मित्र बदलले आणि सगळं जीवन खेळात गमावलं. एक दिवस गावात मेळा होता. कविता म्हणाली, चल रे जाऊया दोघं, तुला लाडू घेते. तो म्हणाला, नको आई, आता मॅच सुरू आहे. कविता हसली नाही त्या दिवशी. फक्त शांतपणे खोलीत गेली, देवघरासमोर बसली आणि विचार करू लागली. हा मोबाईल एवढा मोठा शत्रू आहे का की तो माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि ठरवलं, मी बोलणार त्याच्याशी शांतपणे. ती त्याच्याजवळ गेली, म्हणाली, बाळा, जरा माझं ऐक. तू खेळतोस चालेल, पण थोडं वेळ कमी कर. मला भीती वाटते तुला काही होतंय की काय. क्षितिजने डोळे वर केले नाहीत. आई, तुला काही समजत नाही, तू माझं आयुष्य नासवते आहेस. त्या वाक्यानं कवितेच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती शांतपणे बाहेर गेली, पण मनात वादळ घोंगावत होतं. त्या दिवसानंतर काहीतरी बदललं. कविता आता काही बोलत नव्हती. ती गप्प बसली होती. फक्त देवघरासमोर दिया लावत राहायची. आणि क्षितिज, तो अजून खोल जात होता त्या डिजिटल जगात. एक दिवस गावात वीज गेली. इंटरनेट बंद. क्षितिजला गेम सुरू करता आला नाही. रागाने त्याने मोबाईल भिंतीवर आपटला.
तुटला मोबाईल. तो धावत बाहेर गेला. आईवर ओरडला, "तू केलंस ना हे सगळं?" कविता गप्प उभी होती. काही क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. तोच मुलगा जो एकेकाळी तिच्या मांडीवर बसून, "आई, मी मोठा झालो की तुझं घर बांधीन," असं म्हणायचा. आज त्याच्याच नजरेत तिच्याबद्दल द्वेष होता. त्या क्षणानं कवितेच्या आत काहीतरी तुटलं. ती स्वयंपाकघरात गेली. देवघरासमोर बसली आणि दीर्घ श्वास घेत म्हणाली, "देवा, मी काही चुकीचं केलं का? मी फक्त माझं लेकरू वाचवायचा प्रयत्न केला." त्या रात्री गावातली हवा थंड होती. क्षितिज झोपला नव्हता. त्याला पश्चात्ताप झाला. त्याने आईकडे पाहिलं. ती देवासमोर बसलेली. तो हळूच गेला, तिच्या शेजारी बसला. म्हणाला, "आई, माफ कर ना. मी वाईट बोललो." कविता काही बोलली नाही. फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. "बाळा, अजून वेळ गेली नाही. मोबाईल आहे, पण जीवन त्याच्यापेक्षा मोठं आहे." दुसऱ्या दिवशी क्षितिजनं मोबाईल बाजूला ठेवला. शेतात गेला. आईला मदत केली. पहिल्यांदा गावकऱ्यांनी त्याला हसताना पाहिलं. त्याने आईला म्हणालं, "आता मी खेळायचं ठरवलंय, पण खरी मॅच आयुष्यात तुझं स्वप्न पूर्ण करण्याची." त्या दिवसानंतर गावात अनेक आई आपल्या मुलांना सावध करू लागल्या. मोबाईल देताना जपून दे. तो खेळ फक्त खेळ असावा, आयुष्य नाही. कविता आणि क्षितिज आता दर संध्याकाळी एकत्र बसून जेवतात. मोबाईल नाही, फक्त संवाद, हसणं आणि समाधान. आणि त्या गावाच्या हवेने एक शिकवण दिली. फ्री फायर जिंकून काही मिळत नाही, पण स्वतःचं आयुष्य हरवून बसायचं नाही. आईचं प्रेम आणि मुलाचं भान हेच खरं जिंकणं आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.